नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 9वी विषय मराठी यातील तिसरा पाठ कीर्ती कठियाचा दृष्टांत या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। तर स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात पहिले मिळतील। तर चला तर मग सुरुवात करूया। यातील प्रश्न पहिला, कोणास उद्देशून म्हटले आहे ते लिहा। यामध्ये एक वानरेया, तर हे देवाचार्य यांना उद्देशून म्हटले आहे। 2 सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आणि 3 गोसावी, हे देखील श्री चक्रधर स्वामी यांना उद्देशून म्हटले आहे। दुसरा प्रश्न आहे, आकृती पूर्ण करा। त्यामध्ये आपल्याला दिलेला आहे कठियाची जाणवलेली स्वभाव वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत? निष्ठापूर्वक काम करण्याची वृत्ती आणि लोकांनी स्तुती केल्यावर हुशारून जाण्याची सवय, ही 2 वैशिष्ट्ये या ठिकाणी दिलेली आहेत। प्रश्न तिसरा, प्रस्तुत दृष्टांतातील उपदेश तुमच्या शब्दात सांगा। उत्तर आहे, प्रत्येक जीव विकारांच्या जाळ्यात अडकलेला असतो। आपले मन अशा सर्व विकारांपासून दूर ठेवले पाहिजे। आपण केवळ वाईट विकार या बाबतीत गृहीत धरतो, पण आपण एखादा चांगला गुण आत्मसात केला किंवा एखादी चांगली कृती केली तर या चांगल्या गोष्टींचा अहंकार बाळगणे हा सुद्धा विकारच आहे। अशा सर्व विकारांपासून दूर राहून मन शुद्ध राखले तर तो खरा वैरागी होय, असा उपदेश या दृष्टांतामधून देण्यात आलेला आहे। प्रश्न चौथा, पुढील शब्दांना प्रमाण भाषेतील शब्द सांगा। तर 1 कठिया म्हणजेच काय? पुजारी। 2 सी म्हणजेच थंडी। 3 कायसिया म्हणजेच कसली। 4 कव्हणी म्हणजेच कोणी। प्रश्न 5वा, आपल्यातील गुण हाच अवगुण होऊ शकतो, हा विचार प्रस्तुत पाठाच्या आधारे स्पष्ट करा। याचं उत्तर आहे, नागदेवाचार्य हे महानुभाव पंथातील एक ज्येष्ठ शिष्य होते। या विचारानुसार ते आचरण करीत असत, त्यामुळे असे आचरण करताना ते कष्टाची पर्वा करीत नसत। एके दिवशी सकाळी सकाळी डोमग्राम या गावात श्री चक्रधर स्वामींकडे माती काम चालू होते। कडाक्याच्या थंडीमुळे सर्व शिष्यांना काम करणे अवघड बनले होते, पण या थंडीची पर्वा न करता नागदेवाचार्य काम करीत राहिले। हा त्यांचा खूप चांगला गुण होता। मात्र आपण वैरागी आहोत, आपण हे कष्ट सहन करू शकतो असा अहंकार त्यांच्या मनात निर्माण झाला, म्हणजेच नागदेवाचार्याचा चांगला गुण हानिकारक ठरला। प्रश्न 6वा, पाठातील दृष्टांत वेगळ्या उदाहरणाद्वारे स्पष्ट करा। आमच्या परिसरातील शाळेचा 10वीचा निकाल उत्तम लागला। यशस्वी विद्यार्थी आणि शिक्षकांचा सत्कार करण्यात आला। सर्व विद्यार्थी आणि पालक शिक्षकांचे आभारी होते। यातही श्री किशोर यादव या शिक्षकांबद्दल विशेष आदर होता। ते भाषणासाठी उभे राहताच टाळ्यांचा कडकडाट झाला। श्री यादव यांनी विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या कष्टांचे, रात्रंदिवस जागण्याचे, जेवणाची पर्वा न करण्याचे, कुटुंबाकडे दुर्लक्ष करण्याचे वर्णन केले। बोलता बोलता ते स्वतःची स्तुती करू लागले, त्यामुळे लोक नाराज होऊ लागले। शेवटी तर ते म्हणाले, मी नसतो तर विद्यार्थ्यांना हे यश मिळालेच नसते। यावरून त्यांना प्रचंड गर्व झाल्याचे दिसत होते। याचा अर्थ चांगला गुण असूनही उपयोग नाही, गर्वामुळे चांगला गुणही वाया जातो। या प्रसंगातून आपल्याला पाठातील तत्व शिकायला मिळते। आता स्वाध्यायानंतर भाषा अभ्यास या शीर्षकाखाली व्याकरणाचा काही भाग दिलेला आहे, जो सोडवण्यासारखा आहे तोच भाग आपण या ठिकाणी घेतलेला आहे। तर या ठिकाणी अलंकार आहे, व्यतिरेक अलंकार। खालील उदाहरण वाचा व समजून घ्या। उदाहरणार्थ, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा। तर वरील उदाहरणातील उपमेय काय आहे ते सांगायचं आहे। तर उपमेय आहे देवाचे नाव आणि उपमान अमृत। त्यानंतर खालील उदाहरण अभ्यासा व तक्ता पूर्ण करा। ओळी आहे, तू माऊलीहून मायाळ, चंद्राहुनी शीतल, पाणियाहुनी पातळ, कल्लोळ प्रेमाचा। तर तक्ता आहे उपमेय, उपमान आणि समान गुण। तर उपमेय या ठिकाणी दिलेला आहे तू म्हणजेच परमेश्वर किंवा गुरु। उपमान आहे माऊली, समान गुण आहे दोन्हीमधील मायाळूपणा।
त्यानंतर उपमान आहे चंद्र, तर यातील समान गुण आहे शीतलता. उपमान आहे पाणी, तर परमेश्वर आणि गुरु या दोन्हीतील समान गुण आहे पातळपणा. तर अशा प्रकारे आपल्याला हा तक्ता पूर्ण करता येईल. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. त्याचबरोबर विविध विषयांची भाषणे, निबंध लेखन, पत्र लेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ देखील चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याचबरोबर त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या विषयाच्या प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे. त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर पहिल्यापासून ते आत्तापर्यंतच्या सर्व पाठांचे स्वाध्यायाचे व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील. तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.